गजानन सगळ्यांना. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि इथं मी मुलांचा डबा बनवत आहे. तर इथं मी चहा, भाजी आणि पोहे हे सगळं बनवायला ठेवलेलं आहे. आणि दोन्हीच हातांनी आपण किती सारे कामं करत असतो. खरंच हे टॅलेंट फक्त स्त्रियांमध्येच असू शकते. सकाळच्या धावपळीत पटापट आपल्याला हात चालवावे लागतात आणि एकाच वेळेला भरपूर अशी कामेसुद्धा करावी लागतात. तर आता मी इथं मुलांचा डबा बनवत आहे. रोज रोज मुलांना तीच ती पोळी खाण्याचा भरपूर कंटाळा येतो. थोडंसं वेगळं काहीतरी मुलांना त्याच्यामध्ये हवं असतं. तर आता मी फुलगोबी आणि आलूची भाजी सोबत पराठे मुलांना बनवून देत आहे. गोबीची भाजी आणि पराठे हे कॉम्बिनेशन एकदम छान आहे. खूप छान चवीला लागते. तर आता अशा प्रकारचे पराठे मी आता मुलांना डब्यासाठी बनवत आहे, जेणेकरून मुलं आवडीने खातील. तुमच्यासोबतसुद्धा असंच होतं का? मुलांना भाजी पोळी तेच ते रोज खाऊन खूप कंटाळा येतो. साधा थोडा तरी ट्विस्ट जर काही वेगळा बनवला, काही वेगळं ट्राय केलं तर मुलं ते खाऊन टाकतात. माझ्यासोबत पण सुद्धा असंच काहीतरी होतं. तर मी आता हे असे पराठे मुलांना आज देत आहे आणि याला छान भरपूर तूप लावून खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि याचा जो वास सुटतो ना भाजताना, खरंच तो इतका छान असं वाटतं की बस गरम गरम आपण पण खायला आता बसूनच जावं. पण तसं काही होत नाही, कारण सकाळी फक्त आपल्या डोळ्यापुढे असतात ती फक्त कामे. असं वाटतं सकाळी सकाळी सर्व कामे लवकर लवकर करून मोकळं व्हावं. तर इथं अशा प्रकारे मी माझ्या मुलाचा डबा रेडी केलेला आहे. हा मोठ्या मुलाचा डबा आहे, तो थोडा लवकर जातो त्यामुळे आधी त्याचा डबा मी पॅक करत आहे. छोटा मुलगा थोडा वेळाने जातो तर त्याचा डबा मी नंतर पॅक करून देईल. अशा पद्धतीने आता मी हा डबा रेडी करून दिलेला आहे आणि मुलंसुद्धा आता तयार झालेली आहे. मुलं आता थोडी मोठी झालेली आहेत त्यामुळे त्यांचं ते तयारी वगैरे सर्व आवरून घेतात. त्यामुळे तो एक वेळ थोडा आपला वाचून जातो. चला तर मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत. आता मी माझा चहा घेते. आणि हे मी मिशोवरून डायनिंग टेबलसाठी एक कवर बोलावली होती, तर तीसुद्धा आलेली आहे. तर आता म्हटलं खोलून जरा बघावं कशी काय आहे. तर कवर छानच आहे, कारण याच्या आधीसुद्धा हीच कवर मी बोलावलेली होती. फक्त कलर थोडा वेगळा होता, पॅटर्न हेच होतं आणि कपडा पण हाच होता. तर इथं मी टाकून घेतलेली आहे. तर बघा कशी दिसत आहे. तर मला तर जरा छानच वाटलं लूक. आणि विशेष म्हणजे काही सांडलं वगैरे तर पुसायला खूप इझी आहे, कारण की हे रॅक्झिनमध्ये याची क्वालिटी जाते. आणि इथे हे बघा, करायचं दुसरं आणि केलं दुसरं असंच काहीतरी माझ्यासोबत झालं. मला मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर रई लावायची होती. म्हणजे मी रात्रीच फ्रीजमधून साय बाहेर काढून ठेवलेली होती आणि ते महत्त्वाचं काम मला होतं, कारण की भरपूर साय जमा झालेली होती. पण काय झालं, ह्या अलमारीवरील हा वरचा पेपर फक्त मला बदलून सामान व्यवस्थित ठेवायचं होतं. तर ते तर केलंच, पण त्याबरोबर एक 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 कप्पा काढत काढत पूर्ण साफ करून दिलं. आणि जे काम आधी करायचं होतं ते मागेच राहून गेलं. आणि फ्रीज पण सुद्धा मग आवरून घेतला. तुमच्यासोबत पण कधी असं होतं का की जे महत्त्वाचं काम असतं ते बाजूला राहून दुसरंच काही करत बसल्या जातं? मी एक काढलं आणि असं काढत काढत पूर्ण फ्रीज आणि ती अलमारी दोन्ही पण करून घेतलं. आणि हे बघा इथंसुद्धा मी सामान लावून घेतलं. आणि हे बघा इथं ही माझी साय, ज्याची मला आता रई लावायची आहे. तर आता मी इथं रई लावून घेते. त्यासाठी मी इथं गॅसवर पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे. मी नेहमी अशाच पद्धतीने रई लावत असते. याहीपेक्षा जर कोणती सोपी पद्धत असेल तर ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण रई लावायला आवडतं का? मला रई लावायला खूप आवडतं. म्हणजे साय फिरवून त्याचा लोण्याचा गोळा काढायलाही काम मला खूप आवडतं. त्यामुळे मी खूप आवडीने करते. तर इथं मी आता जवळपास 1 वाटी गरम पाणी या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, या मिश्रणामध्ये. आणि पहिले आता हे मिक्सरमधून मी फिरवून घेणार.
फक्त 2 मिनिटच फिरवून घेते. बघा अशा पद्धतीने. आता हे मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे. आता या पातळ झालेल्या मिश्रणामध्ये मी फ्रीजमधलं थंडगार पाणी टाकणार आहे. तुमच्याकडे जर फ्रीजमधलं थंडगार पाणी नसेल तर माठातलं थंड पाणी टाकलं तरीसुद्धा चालते. बघा अशा पद्धतीने मी थंड पाणी टाकून फिरवलं आणि हा छान असा लोण्याचा गोळा मस्तपैकी वर आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता पहिल्याच बॅचमध्ये एवढा सारा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आता हे लोणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि दुसरी सुद्धा बॅच अशीच पद्धतीने फिरवून घेऊ. बघा किती छान लोणी निघालेलं आहे. पहिल्याच याच्यामध्ये भरपूर असं लोणी निघालेलं आहे. जेव्हा साय आपण फ्रीजमध्ये थोडी थोडी जमा करत असतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं. त्यामुळे लोण्याचा गोळा छान असा घट्ट रवेदार तयार होतो. बरेच जण दही वापरत नाही, पण मी दही वापरूनच साय जमा करते आणि लोणी तयार करते. बघा अशा पद्धतीने. आणि आता असंच मी हे पूर्ण मिश्रण आता फिरवून घेणार आहे. जवळपास 3 बॅचमध्ये माझी ही संपूर्ण साय फिरवून झाली होती आणि जवळपास अर्धा किलोचा लोण्याचा गोळा माझा इथे निघालेला होता. खूप कमी वेळात म्हणजे जवळपास 15 मिनिटातच माझं हे संपूर्ण लोणी तयार झालेलं होतं. आणि हे साय जी आहे मी म्हणजे वर्षभरही घरचंच तूप वापरते. अशा पद्धतीने साय जमा करून घरचंच तूप तयार होते. त्यामुळे मला कधीच विकत तूप आणायचं काम पडत नाही. घरचंच तूप पुरून जाते. बघा अशा पद्धतीने ह्या जवळपास अर्धा किलोचा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आणि आता मी याला स्वच्छ धुवून लगेच तापवायला ठेवून देणार आहे. बघा तुम्ही बघू शकता छान घट्ट गोळा आपल्याला तयार झालेला आहे. आणि याला जास्त भांडेसुद्धा भरले नाहीत. या 2-3 भांड्यामध्येच बघा. आणि गरम पाणी टाकून मी लगेचच्या लगेच हे भांडेसुद्धा विसळून घेतले होते, जेणेकरून आपल्याला मग पुढे हे भांडे वगैरे धुवायला जास्त त्रास होणार नाही. आणि या लोण्यापासून एवढं माझं ताक निघालं होतं. आणि मी हे ताक खाण्यासाठी तर वापरत नाही, पण झाडांना हे ताक मी वापरत असते. तर बघा आता आपण इथं लोणी धुवून घेऊया. तर 3 ते 4 पाण्याने मी हे लोणी स्वच्छ धुवून घेत असते. तर बघा अशा पद्धतीने हे छान असं मळून लोणी धुवून घ्यायचं, जेणेकरून यावरचं सगळं आंबट पाणी ताकाचं जो स्टार्च असतो पांढरा तो निघून जातो. त्यामुळे तुपाला असा आंबटसर असा खौट असा वास येत नाही आणि तूप छान भरपूर दिवस टिकतं. बघा अशा पद्धतीने मी हे छान मस्त संपूर्ण लोणी धुवून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता कसं हे स्टार्च असा या पाण्यात दिसत आहे. या लोण्यामधलं सगळं जो पांढरा स्टार्च आहे, जे ताकाचं पाणी आहे याच्यामध्ये राहिलेलं, ते असं बाहेर येत आहे. तर अशा प्रकारे मी हे धुवून घेत आहे. आता हे तिसऱ्यांदा मी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता की हे पाणी किती स्वच्छ आहे. म्हणजे आपलं लोणी आता छान धुतल्या गेलेलं आहे. आता पुन्हा धुण्याचं काम नाही. बघा किती पांढरं शुभ्र पाणी, स्वच्छ पाणी दिसत आहे. लोणी छान धुवून घेतलेलं आहे. आता हे मी एका भांड्यामध्ये काढते आणि गॅसवर लगेच तापवायला ठेवून देते. बघा. आणि सुरुवातीला गॅस हा एकदम कमी ठेवायचा. बघा तुम्ही बघू शकता लगेच लोणी वितळायला सुरुवात झालेली आहे. जर गॅसचा पॉवर हा सुरुवातीला जास्त असला तर हे लोणी म्हणजे वर येऊन उतू जाऊ शकतो. याच्यावर जो फेस तयार होतो तो लगेच गॅसच्या खाली येऊ शकतो. आणि हे बघा इकडे बघितल्यानंतर किती छान फ्रेश वाटत आहे. थोडंसुद्धा आपण काही घरात आवरलं किंवा सामान व्यवस्थित केलं तर खूप छान प्रसन्न वाटतं.
आणि माझी नजर तर नेहमी तिकडेच जात आहे आणि ते पाहून मला खूप छान वाटत आहे. किचन जेव्हा आपलं नीटनेटकं साफ असतं तेव्हा आपल्याला काम करण्याचा उत्साह पण खूप असतो. तर इथं बघा आपला जो लोण्यावरचा जो फेस आहे तो संपूर्ण आता खाली दबून गेलेला आहे आणि आता मीडियम गॅस मी केलेला आहे. बघा आता हे आपलं तूप असं छान तयार होत आहे. आता लगेच 5 मिनिटात मी गॅस बंद करणार आहे, कारण की इथं आपलं तूप जवळपास तयारच झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता या साईवर म्हणजे या तुपावर जे बेरी होती ती बेरी संपूर्ण खाली बुडाशी म्हणजे दबून गेलेली आहे आणि आपलं तूप तयार झालेलं आहे. आता इथे मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि जसं जसं हे थंड होईल तसं तसं ही बेरी आपोआप त्या गंजाच्या बुडाशी बसून जाणार. आणि हो, जेव्हा मी हे लोणी तापवत होती तेव्हा मी यामध्ये 2 लवंगा आणि चिमूटभर मीठसुद्धा टाकलं होतं, जेणेकरून हे तूप छान रवेदार होईल आणि खूप दिवसपर्यंत मग हे तूप